सारिका. हा काय ग? ते अंकशास्त्र. अच्छा, म्हणजे तुला सुद्धा जयराम बद्दल विचारायचंय काय? नाही नाही अगं, एक आपलं सहज कुतूहल. म्हणजे तू जे काही सांगितलंस ते खरं होतं का ग? म्हणजे खरं असतं का ते? हा, मी आता जुईला हेच सांगत होते की बहुधा अंदाज चुकत नाही. अरे मॅडम, अजून तुम्ही इथंच का? नवऱ्यांनी तुम्हाला आमच्यावर लक्ष ठेवायला ठेवलंय की काय? नाही आदिती मॅडम, नवऱ्यांचा निरोप आहे. अविनाश सरांनी लवकर बोलवलं तुम्हाला. चला, पण खरंच आजचा दिवस जवळजवळ टळला नाही. बरं झालं दाभोळकर आलेच नाहीत. जय, रिलॅक्स. अगं काय झालं तर कळायला नको. रिलॅक्स काय? मी म्हंटल नव्हतं काळजी मिटेल. काळजी वाढलीये. तुझी आकडेमोड केलीस ना, त्यात काहीतरी चूक केलीस. हा काका, एक वेळ तुमच्या अकाउंट मध्ये चूक होईल, पण माझ्या अंकशास्त्रात चूक होणं शक्यच नाही. माझ्या अकाउंट मध्ये कधीही चूक होत नाही. एक सेकंद, तुम्ही भांडताय कशाला? मग ती कशी म्हणते? शांत राहा. मुद्दा काय, काहीही घडलेलं नाहीये. आणि मला नाही वाटत बरं का आज ते दाभोळकर येतील म्हणून, नाही का? जय, डोंट वरी. मला वाटतं आज ते बिझी असतील म्हणून त्यांनी कळवलं नसेल. हे बघ जय, प्रेझेंटेशन चांगलं झालं असं स्वतः आऊ म्हणाला की नाही, मग दाभोळकर का नकार देतील? आणि दाभोळकरांना पण आवडलंच असेल ना प्रेझेंटेशन. शेवटी त्याच्या मनात जे आहे ना तेच होतं. आणि तुझी मेहनत दिसली की त्याला मिळेल फळ. नको तू टेन्शन घेऊस. नाही, ती दोन्ही कोटेशन्स आपल्याला रिवाइज करायला लागतील. येस येस, मी ऑफिसमध्ये आल्यानंतर मग बोलूया आपण. हॅलो जुई. हॅलो एव्हरीबॉडी. हे तर आले आता. परमेश्वरा, काहीतरी चांगलं ऐकायला मिळू देत रे बाबा. हॅलो. हां, येस सर. येस सर. हां, मिस्टर जयराम तुम्हाला आणि आदित्य मॅडम तुम्हाला सरांनी आतमध्ये बोलवलंय.